नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आज सेवा न सांगता मी उपाय सांगणार आहेच. म्हणजेच जे आपण म्हणतो ना, काळी विद्या, जादू, टोना, करणी, बाधा या संबंधी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. जे की म्हणजे आणि मी पहिलेच सांगते, ज्याचा विश्वास नाही या गोष्टीवर त्या लोकांनी नाही बघितल्या तरी चालेल, पण अविश्वास दाखवू नका. कारण की या पृथ्वी तलावर जशी चांगली शक्ती आहे, जशीच परमेश्वराचा वास आहे, तसाच वाईट शक्ती सुद्धा या पृथ्वी तलावावर आहे. आणि बऱ्याच लोकांना याचा अनुभव सुद्धा येतो, कळत न कळत येतो. काही काहींना मग घरात खूप त्रास होतो, किंवा करणी बाधा, वाईट शक्ती, मग अनेक वेगवेगळे त्रास असतात आणि बऱ्याच जणांना हे त्रास उद्भवतात. त्याच्यामुळेच मी हा उपाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. अगदी एकाच दिवसाचा उपाय आहे, एकाच मिनिटाचा उपाय आहे आणि तो इतका प्रभावी आहे. तर हा उपाय केल्याने अवघ्या एका सेकंदात किंवा पुढच्या मिनिटामध्ये ती शक्ती जी आहे तर ती तिथेच तुटणार आहे आणि तिथेच ती नाहीशी होणार आहे. इतका प्रभावी आणि इतका 100% रिझल्ट देणारा हा उपाय आहे. आणि खरं असो, कोणी खरं मानो किंवा ना मानो, पण काही गोष्टींना आपण स्वीकारायला पाहिजे. आता काही लोकांचा विश्वास नाही यावर, तर त्यांनी हा व्हिडिओ स्किप करावा. पुढे बघून उगाच वेगवेगळ्या कमेंट न करता व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. पण बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती पण असते आणि बऱ्याच लोकांना याचा अनुभव आलेला असतो आणि ते लोक बरेच मग उपाय करतात, की स्वामी सेवा घेतात, परत वेगवेगळ्या ठिकाणी जातात, की जेणेकरून आपला हा त्रास कमी व्हावा. आणि हा त्रास साधा नसतो, बऱ्याच म्हणजे प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं या त्रासाने. आणि हा त्रास म्हणजे दिवसेंदिवस वाढत जातो आणि त्याच्यामुळेच आपल्याला जास्त कुठे इकडे तिकडे न जाता एवढी एका मिनिटाची सेवा करायची, एका मिनिटाचा उपाय करायचा आहे. तर उपाय थोडासा आहे, पण मग सांगते तुम्हाला की तुम्हाला तर माहिती आहे, मी जो पण उपाय करणारा तुम्हाला उपाय देते तर त्याच्या आधी सविस्तर माहिती सांगत असते. हा उपाय तुम्ही ज्याला त्रास होतो त्यांनी करायचा आहे, दुसऱ्यांनी करायचा नाही. म्हणजे मला जर त्रास होतोय तर मीच तो उपाय करणार आहे. घरातल्यांना जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनीच करा. म्हणजे आपल्या मुलाला, मुलीला, आपल्या मिस्टरांना, स्वतःला जर त्रास होत असेल तर त्यांनी स्वतः करायचा आहे. आणि हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. याला कुठलीही अडचण नाही, याला कुठेही बंधन नाही का याच दिवशी हा उपाय करायचा आहे, त्याच दिवशी तो उपाय करायचा आहे. आणि दिवसातून हा उपाय तुम्हाला कधीही करायचा आहे. एवढ्या मी तुम्हाला सविस्तर आता माहिती सांगितली आहे. आणि आता उपाय काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. आता तुम्हाला जल घेऊन जायचं आहे आणि आपण प्रत्येक वेळेस जेव्हा जातो, महादेवाच्या मंदिरातला उपाय आहे हा. शिवलिंगावर आपल्याला जल अर्पण करायचं आहे. तर घरून जाताना आपल्याला आपलं स्वतःच्या घरचं जल बाटलीमध्ये भरून यायचं आहे आणि तिथे गेल्यावर लोटामध्ये भरून ते आपल्याला अर्पण करायचं आहे. आता अर्पण करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर आता दोन देवींचं आपल्याला तिथे नाव घ्यायचं आहे. तर ते जल कुठे अर्पण करायचं, काय अर्पण करायचं, व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. दोन देवींचं नाव घ्यायचं आहे. एक आहे प्रत्यगिरी माता आणि दुसरी जी आहे दंतेश्वरी माता. या दोन्ही देवींचं अथर्ववेदामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि या दोन्ही देवीचं नाव आपण घेऊन जर जल अर्पण केलं तर आपली जी काळी विद्या आहे, जे जादू टोना आहे, जो पण आपल्यावर काही प्रयोग झालेला आहे किंवा वाईट शक्ती आपल्यामध्ये आहे, तर ती तिथेच एका मिनिटामध्ये नाही शिवून तिथेच तुटणार आहे. म्हणजे त्याच मंदिरामध्ये ते सगळं काही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर मग आता कसं करायचं आहे, देवींचं नाव घेऊन कुठे जल अर्पण करायचं हे व्यवस्थित लक्षात घ्या. आता जल अर्पण करताना तुम्हाला दक्षिण दिशेला बसायचं आहे. दक्षिण दिशेला म्हणजेच आपलं तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे पाहिजे, असं तुम्हाला बसायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही जल अर्पण करता त्यावेळेस आधी शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर शिवलिंगावर अर्पण करताना तुम्हाला तर माहिती आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. आणि हळूहळू ते शिवलिंगावर आपल्याला जल अर्पण करायचं आहे. आणि जल अर्पण करता करताच पुढे तुम्हाला थोडा हात पुढे घ्यायचा आहे. म्हणजेच अशोक सुंदरीच्या जागेवर तुम्हाला, अशोक सुंदरी म्हणजे महादेवांची मुलगी, तर तिथे आपल्याला जल अर्पण करायचं आहे. आता हे शिवलिंग जे आहे आणि जी खाली जलाधारी आहे, आणि जलाधारी म्हणजे खाली जेव्हा पाणी वाहतं
तर ते निमुळतं टोक जे आहे तर तिथे अशोक सुंदरीचा वास असतो. तर त्या अशोक सुंदरीच्या जागेवर आपल्याला जल अर्पण करायचं आहे. म्हणजेच आपण जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करतो ना, त्याच वेळेस थोडा हात पुढे करून आपल्याला अशोक सुंदरीवर अर्पण करायचं आहे. आणि अशोक सुंदरीवर जल अर्पण करताना आपल्याला प्रत्यागिरी माता आणि दंतेश्वरी मातेचा नाव घेऊन तुम्हाला ते जल अर्पण करायचं आहे. आणि जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की जे पण काही आहे की माझ्यावरचे जे सांगायची तर गरज नाहीच आहे, पण जल अर्पण करून म्हणजे ज्या आठवणीने तुम्हाला सांगते की जल अर्पण करताना ते पण कुठे अशोक सुंदरीच्या जागेवर तुम्हाला जल अर्पण करताना या 2 देवीचं नाव घ्यायचं आहे. जेणेकरून ही देवता जी आहे तर ती आपल्यामधले निगेटिव्ह विचार, आपल्यामधले वाईट शक्ती जी आहे तर ती बाहेर काढते. लगेचच्या लगेच तुम्हाला हा फरक जाणवणार आहे. म्हणून मी तुम्हाला सारखं सारखं सांगते. आता प्रश्न बरेच येतील, बऱ्याच महिलांना प्रश्न राहील आणि आपण म्हणजे प्रश्न पडतोच. म्हणून मी सांगते, ज्या वेळेस तुम्ही शिवलिंगावर अर्पण करता त्याच वेळेस थोडा हात पुढे, आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे दक्षिण दिशेला बसायचं आहे आणि आपलं तोंड उत्तरेकडे पाहिजे असं तुम्हाला बसायचं आहे. जेणेकरून जलाधारी जे आहे अशोक सुंदरी आहे, म्हणजे जेव्हा आपण शिवलिंगावर जल अर्पण करतो तर अवघे थोडाच हात पुढे करून तुम्हाला अशोक सुंदरीवर जल अर्पण करायचे. आणि अशोक सुंदरीवर जल अर्पण करताना या 2 देवीचं नाव घ्यायचं आहे. एक देवी म्हणजे प्रत्यागिरी माता आणि दुसरी देवी म्हणजे दंतेश्वरी माता. या 2 देवींचं तुम्हाला नाव घेऊनच जल अर्पण करायचं आहे. आणि जल अर्पण करून झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे, जे पण काही माझ्यामध्ये वाईट शक्ती आहे, जे पण काही माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे, जे पण काही माझ्यावर काही असेल नसेल तर ते त्वरित दूर करा, ही तुम्हाला कळकळीने प्रार्थना करायची आहे. बघा, त्याच मिनिटाला तुम्हाला अनुभव येईल आणि लक्षात येईल आणि हळूहळू आपल्यामध्ये म्हणजे फरक जाणवेल. आता बघा, वाईट शक्ती किंवा काही झालेलं असेल तर ती व्यक्ती आपोआपच चिडचिड करते, विनाकारण चिडचिड करते, त्यांना काही ना काही आजार पण राहतं, म्हणजे सतत आजारी असतं. म्हणून आपल्याला लगेच लक्षात येतं का नाही, ही कुठली तरी बाहेरची बाधा आहे. आणि या बाहेरच्या बाधेला हा जालिम उपाय आहे. मी तर म्हणे जालिम उपाय, कारण की हा 1 ते 2 मिनिटात आपल्याला फरक पडणार आहे. आणि मी परत सांगते, जर पृथ्वी तलावावर जर चांगली शक्ती आहे तर तिथे वाईट शक्तीचा सुद्धा वास असतो. बघा, आता देवी देवतांच्या काळात सत्ययुगात सुद्धा जिथे देव होते तिथे राक्षस हे होतेच. त्याच्यामुळे आपण विश्वास सुद्धा ठेवायला पाहिजे. जी वाईट शक्ती असते, काही लोकांचं खरंच काही पण म्हणतात आणि असं कुठे असतं का, तसं कुठे असतं का, तर पूर्वी बघा जिथे देवदेवता होते तर तिथे राक्षस सुद्धा होते. आणि म्हणजे ते चांगले होते देवदेवता, तर वाईट हे राक्षस सुद्धा तिथे वास करायचे. आणि म्हणूनच जर आपल्या इथे चांगली शक्ती आहे म्हणजेच परमेश्वराचा वास जर आपल्या घरात असेल तर कुठेतरी वाईट शक्तीचा सुद्धा वास या पृथ्वी तलावर असतो. आणि बऱ्याच लोकांना आता कोणी हो म्हणो न म्हणो, पण खरंच काही लोकांना आपली प्रगती सहन होत नाही, काही नाही. पण जिथे देवाचं नामस्मरण आणि देवाच्या सेवा केल्या जातात, असे छोटे मोठे उपाय केले जातात आणि कर्म चांगले असले, भाव शुद्ध असला, देवावर अतूट विश्वास असला ना, तर आपल्याला ही वाईट शक्ती शिवत सुद्धा नाही. आणि जर कोणी काही केलेलं जरी असलं, आपल्याला काही वाईट शक्तीचा म्हणजे असं काही केलेलं असेल तर ती आपल्या घरात प्रवेश सुद्धा करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्या वेगवेगळ्या सेवा, नामस्मरण, देवाचं पूजा अर्चा, मंत्र जप हे आपल्या घरामध्ये 3 सांजेच्या वेळेस, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर हे झालेच पाहिजे. जेणेकरून वाईट शक्तीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत नाही आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीचा वास राहतो. त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही करून बघा. आणि प्रत्येकाच्या मनात काही ना काही घोळत असतं की नाही, आपलं प्रगती होत नाही, जर आपल्याला काही झालंय का, आपल्याला कोणी काही केलंय का, मग माझं सारखं दुःखत असतं, हे महिलांच्या वारंवार मनात येत असतं. आणि खरंच आहे, महिला ही फार विचार करणारी असते, म्हणजे खूप इमोशनल असते. आपल्या मुलांकरता, आपल्या फॅमिलीकरता, आपल्या फॅमिलीला कुटुंब करता, स्वतः करता खूप इमोशनल असते. त्याच्यामुळे महिलांना मी कळकळीची विनंती करते, जर काही असे त्रास असेल तर नक्की हा उपाय करून बघा आणि अनुभव घ्या. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.